अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपला या दिवाळी विशेष कार्यक्रमात. दिवाळीत करा हे चमत्कारिक उपाय. धनलाभ आणि सुख समृद्धी तुमच्या घरी नक्की येईल. भक्तांनो, दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा सण नाही, तो आहे अंधकारावर प्रकाशाचा विजय, दुःखावर आनंदाचा विजय आणि नकारात्मक ऊर्जेवर सकारात्मक शक्तीचा विजय. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दिवाळीच्या काही छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय, जे केल्याने आपल्या जीवनात धनलाभ, आरोग्य, सौभाग्य आणि आनंद येतो. दिवाळीचं आध्यात्मिक महत्त्व आणि तयारी. दिवाळी हा पंचदिनांचा उत्सव आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पदपाडवा आणि भाऊबीज या दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी काही विशिष्ट शक्ती कार्यरत असतात. जर आपण योग्य वेळी योग्य प्रकारे पूजन आणि उपाय केले तर त्या शक्ती आपल्या जीवनात शुभत्व आणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि वैद्यकांचे देव धन्वंतरी यांची पूजा करावी. या दिवशी घरात नवीन धातूंची वस्तू आणल्याने संपत्ती वाढते असे मानले जाते. नरक चतुर्दशी शरीर आणि मन शुद्ध करण्याचा दिवस आहे. या दिवशी उटणे लावून स्नान करावे आणि घरातील नकारात्मक ऊर्जा साफ करावी. लक्ष्मीपूजनाची रात्र. ही रात्र सर्वात शक्तिशाली असते. या दिवशी योग्य पद्धतीने लक्ष्मी आणि कुबेर पूजन केल्यास अखंड धनलाभाची सुरुवात होते. दिवाळीचे खास धनलाभ उपाय. आता बघूया काही खास आणि सोपे उपाय जे घरातच करू शकता आणि ज्यामुळे तुमच्या जीवनात धन आणि सुखाची वाढ होते. पहिला उपाय, लक्ष्मी प्रवेश दीप. लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुख्य दरवाजासमोर 2 तिळाचे ढीग ठेवा व त्यावर 2 तेलाचे दिवे लावा. हे दिवे ईशान्य दिशेकडे तोंड करून ठेवावेत. याने लक्ष्मीचा प्रवेश घरात सहज होतो आणि धनलाभ वाढतो. दुसरा उपाय, 11 गोमती चक्रांचा उपाय. लक्ष्मीपूजनेवेळी 11 गोमती चक्र लाल कपड्यात बांधून लक्ष्मीच्या पायाजवळ ठेवा. पूजा झाल्यावर ते तिजोरीत ठेवा. हे उपाय अचानक धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानले जाते. तिसरा उपाय, कुबेर पूजन. कुबेरदेव हे धनाचे अधिपती आहेत. लक्ष्मीपूजनाच्या रात्री ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः हा मंत्र 11 वेळा जप करा. त्यानंतर कुबेरदेवाला पान सुपारी अर्पण करा. या उपायाने स्थायी धनलाभ होतो. चौथा उपाय, सफेद खडा शंख उपाय. दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तात पांढऱ्या शंखात पाणी भरून लक्ष्मीच्या समोर ठेवावे. दुसऱ्या दिवशी ते पाणी घरभर शिंपडावे. याने घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक कंपन वाढतात. पाचवा उपाय, काळे तीळ आणि मिठाचा उपाय. दिवाळीच्या दिवशी काळे तीळ आणि थोडे मीठ घ्या. वाटीत घेऊन घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवा आणि बाहेर फेकून द्या. हे उपाय नजरदोष, अडथळे आणि आर्थिक संकट दूर करतात. भाग तिसरा, वास्तू आणि दिशानुसार दिवाळीचे उपाय. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. या दिशेला स्वच्छ ठेवा आणि चांदीचे नाणे किंवा कुबेराची मूर्ती ठेवा. पूर्व दिशेचे उपाय. इथे सूर्योदयाची ऊर्जा येते. इथे रोज सकाळी दीप लावा आणि अगरबत्ती दाखवा. याने घरात नवीन संधी आणि यश येते. दक्षिण दिशा. दक्षिण दिशा ही मृत्यूची आणि खर्चाची दिशा मानली जाते. इथे काळ्या धाग्याचा लहानसा गोळा ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते. पश्चिम दिशा ही जलतत्वाशी संबंधित आहे. या दिशेत सुगंध फुलं ठेवावी आणि गंगाजल शिंपडा. याने घरात शांती आणि संतुलन राहते. चौथा भाग, दिवाळीच्या रात्री करण्याचे विशेष उपाय. लक्ष्मीपूजनेनंतर तिजोरीचे दार थोडे उघडे ठेवा आणि त्यात एक तांदळाचा दाणा ठेवा. याचा अर्थ लक्ष्मी घरात स्थिर राहो.
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर घरात प्रत्येक खोलीत दिवे पेटवावे, विशेषतः स्वयंपाकघर आणि स्नानगृहात, कारण तेथे लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीपूजनानंतर ओम श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा. याने घरात स्थिर लक्ष्मी राहते. घरातील मोठ्या महिलेला पाय धुवून दिवा दाखवावा, कारण ती घरातली गृहलक्ष्मी असते. भाग 5. दिवाळीनंतरच्या 2 दिवसाचे गुप्त उपाय. पदपाडव्याच्या सकाळी नवीन खरेदी किंवा सोन्याचा छोटा दागिना घ्यावा, हे धनवृद्धीचं प्रतीक आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला तांदळाने टीका करून लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा. याने दोघांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य वाढते. भक्तांनो, दिवाळी म्हणजे फक्त फटाके, कपडे आणि मिठाईचा क्षण नाही. तो आहे आपल्या आत्म्याला आणि घराला प्रकाशमान करण्याचा दिवस. जेव्हा आपण प्रेम, श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी हे उपाय करतो, तेव्हा लक्ष्मी फक्त तात्पुरती नाही तर स्थायी रूपात आपल्या घरी वास करते. म्हणून या दिवाळीत मनापासून दीप लावा, श्रद्धेने मंत्र जपा आणि सकारात्मक विचार ठेवा. लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचं जीवन सुवर्णमय बनेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. जय लक्ष्मी माता, जय कुबेर देवता. धन्यवाद.